माझ्या दिवसाची सुरुवात एका गोड सरप्राईजने झाली. हे पार्सल कोणी पाठवलं हे मला माहीतच नव्हतं. मी पण एकदम शॉक झाली की मला बाबा कोणी पाठवलं आहे. आणि जेव्हा मी ओपन करून बघितलं तेव्हा मग माझ्या लक्षात आलं की हे पार्सल नेमकं कोणी पाठवलं आहे. मी एका माझ्या फ्रेंडला बोलली होती की मला असं पेडिक्युअरचं सामान पाहिजे, त्याने ते मला पाठवलं होतं. त्यानंतर मी घरी गेली, आईला बरं नव्हतं, मग डॉक्टरकडे वगैरे घेऊन आली. गेले 1 महिना आमचा टी व्ही बंद पडला होता, आमच्या घरी टी व्ही नव्हता. मग आई पप्पांसाठी मी म्हटलं एक सरप्राईज द्यावं. मग मी टी व्ही घेतला. मग माझ्या भावाने तो मला असा जोडून वगैरे दिला. माझे मम्मी पप्पा एवढे खुश झाले. बस हे सगळं माझ्या आई पप्पांच्या हॅपीनेससाठीच. टी व्ही वगैरे आम्ही जोडला. मग आम्हाला भूक लागली होती. मग मी आणि माझा भाऊ आम्ही वडापाव खायला गेलो. मस्तपैकी चुलीवरचा वडापाव आम्ही दोघांनी मिळून खाल्ला. आणि मग घरातल्यांना आई पप्पांसाठी पण आम्ही पार्सल वगैरे घेतला आणि मग आम्ही घरी आलो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला खूप हॅपीनेस देऊन जातात आणि प्रत्येकाने अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला हॅपीनेस शोधला पाहिजे असंच मला वाटतं. त्या डेली लाईफ रुटीनमधले असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.